हा तर आपला नेहमीचा गुळ नाही दिसत आहे. हा कोणता गुळ आहे आणि याचा रंग पण वेगळी आहे. अगं हा आहे ना बिनविषारी आणि आपण ज्याला सेंद्रिय म्हणू शकतो ना, म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात औषधं टाकत नाही असा गुळ आहे. हा नैसर्गिक गुळ आहे. आणि जेव्हा आपला जो चमकदार बाजारात गुळ मिळतो ना, तो चमकदार होण्यासाठी त्याच्यामध्ये काही गोष्टी टाकलेल्या असतात, ज्याच्यामुळे गुळाचा एकदम असा छान चमकदार रंग बनतो, गुळ छान चिकट बनतो. परंतु आपण गुळ खाल्ला तर काही दिवसांनी त्या केमिकलचा शरीरावर परिणाम होतो. तर हा आपल्या महाराष्ट्रातले जे शेतकरी आहे, जे ऊसाची शेती सुद्धा शून्य केमिकल नाही करतात, कुठलंच औषध फवारणी करत नाही आणि हा गुळ बनवताना ते कुठलंही औषध टाकत नाही. त्यामुळे या गुळाचा रंग काळा बनतो, म्हणून हा असा काळसर दिसतो. पण हा नैसर्गिक गुळ आहे. याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस या सगळ्या गोष्टी तर आहेच, परंतु हा चवीला खूप छान गोड आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुळ आपण गोडीसाठी तर खातोच, परंतु आपण गुळ रक्त वाढण्यासाठी सुद्धा खातो. म्हणून हा जो गुळ आहे हा केमिकल युक्त गुळापेक्षा रक्त वाढवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. शिवाय हा गुळ आपण नेहमी जर खाल्ला तर आपल्याला जे ब्लिचिंग एजंट म्हणतात, म्हणजे आता ते असे घटक असतात की ज्याच्यामुळे रंग छान चमकदार होतो गुळाचा, ते नसतात. त्यामुळे हा गुळ दीर्घकाळ खाल्ला ना तरी पण त्रास होत नाही. आणि आयुर्वेदानुसार गुळ जुना खायला लावलेला आहे. तर आता हे शेतकरी गुळ बनवतात आणि ते जेव्हा व्यवस्थित छान बनवला, सुकवला गेला की तो आपल्याकडे येतो. त्यामुळे जेव्हा आपण हा गुळ वापरतो तेव्हा हा गुळ जुना असतो. मग आपल्याकडे जे लाडू बनतात ना, जे आपल्या सगळ्या पेशंटला, आपल्या नाशिकमधल्या अनेक कस्टमरला जातात, त्यांच्यासाठी जो गुळ वापरला जातो तो हा गुळ. आणि त्या शेतकऱ्यांनी मला हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणून दिलाय. तुला समजलं ना तो गुळाचा रंग असा काय आहे?